बदलापुरातील एका शाळेत 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारामुळे नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। रेल रोको, शाळेची तोडफोड आणि पोलिसांवर झालेली दगडफेक ते फाशीच्या शिक्षेची मागणी। आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत चर्चा करायला गेलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर फाशीच्या दिलेल्या घोषणा यामुळे काल दिवसभर सोशल मीडिया असो किंवा अन्य माध्यम याच घटनेची सर्वत्र चर्चा असल्याचं पाहायला मिळालं। पण ही घटना कधी, कशी आणि का घडली, लोकांचा उद्रेक एवढा कसा झाला हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। 13 ऑगस्टचा दिवस बदलापुरातील एका शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या 3 आणि 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली। शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदेनं 2 लहान मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 ऑगस्टला या घडलेल्या घटनेची माहिती शाळा प्रशासनाला देण्यात आली, पण शाळेकडून या घटनेची दखल कोणतीही घेतली नाही। त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली असल्याचं समोर आलं। एवढंच नाही तर पीडित मुलीच्या आईला पोलीस स्टेशन बाहेर तब्बल 12 तास ताटकळत उभा करून ठेवलं आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली, पण गुन्हा नोंद करण्यात झालेली दिरंगाई या घटनेमुळे बदलापूरकर संतप्त झाले आणि पोलीस, शाळा प्रशासनाविरुद्ध समाज माध्यमांवर एक संतापाची लाट पाहायला मिळाली आणि 18 ऑगस्टला सोशल मीडियाद्वारे बदलापूर बंदची हाक देण्यात आली। या बंदला 19 ऑगस्टला नागरिक, रिक्षा संघटना, बस संघटनांचं समर्थन पाहायला मिळालं आणि 20 ऑगस्टला बदलापूरमध्ये काय झालं ते महाराष्ट्रासह देशानं पाहिलं। आंदोलनाच्या दिवशी नेमकं काय झालं? सकाळी 7:30 वाजता हजारो बदलापुरातील नागरिक रस्त्यांवर उतरले आणि सकाळी 10 वाजता पालकांसह नागरिकांनी ज्या शाळेत घटना घडली त्या शाळेत गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेची तोडफोड केली आणि बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला। त्यानंतर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। त्यानंतर रेल्वेचे अधिकारी आंदोलन मागे घ्या म्हणून विनंती करण्यासाठी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी गेले, पण आंदोलक मानण्यास तयार नव्हते। या आंदोलनाचे नेतृत्व कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाकडे नव्हते। झालेली गर्दी पाहून या आंदोलनात अनेक नागरिक सहभागी झाले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी यावं, तसेच आरोपीला फाशी देण्यात यावी, आम्हाला लाडकी बहीण योजना नको तर आम्हाला सुरक्षा द्या असं आंदोलन करणाऱ्या महिलांनी म्हटलं। बंद असलेले रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी पोलीस आंदोलकांसोबत चर्चा करत होते, पण नागरिक ऐकण्यास तयार नव्हते। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आणि संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली। त्यानंतर पोलिसांनी आक्रमक न होण्याचा सल्ला दिला। काही वेळानं त्यानंतर जिल्हाधिकारी चर्चा करण्यास आंदोलकांसोबत गेले, पण यातून तोडगा निघाला नाही। सायंकाळी 4 वाजता राज्य शासनाकडून प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी चर्चा केली। अत्याचाराचा खटला जलद गतीनं कोर्टात चालू, नामांकित वकील देऊ असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं, पण आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते। गर्दीतून समोरून एकच आवाज येत होता, तो म्हणजे फाशी आणि फाशी। गर्दीमध्ये काही आंदोलकांनी फास दाखवला आणि आरोपी अक्षय शिंदेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली। मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही केलं, पण एवढं करूनही काही न फरक पडल्याने पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आणि रेल्वे ट्रॅकवर जमलेल्या नागरिकांना पळून लावत रेल रोको मोडून काढला। या घडलेल्या आंदोलनानंतर विविध आरोप प्रत्यारोप होताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं म्हटलंय, तर ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपच्या लोकांच्या संबंधित असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आज आरोपी अक्षय शिंदेला कोर्टानं 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे शाळा कोणाची होती, आंदोलनामागे कोण होतं, आरोपीला कोणती शिक्षा होणार हे येणाऱ्या काळातच समोर येईल। या बदलापूर घटनेचे सर्व व्हिडिओ मुंबई तकच्या YouTube चॅनलवरती तुम्ही पाहू शकता। आम्हाला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक।